श्री गणेशाय नमः. श्री गुरुभयो नमः. सर्व श्रोते सूचक वाचक या ठिकाणी ज्ञानवंत एकापेक्षा एक श्रेष्ठ रामायणाचार्य आहे. तुमच्या कृपाशीर्वादाने मी बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. सीता माता आणि हनुमंताचा संवाद चालू आहे. सीता माता म्हणते, अरे हनुमंता, तू एक वानर आहेस, तुझ्या शिफ्टीमध्ये काय ताकद आहे? त्यावेळेस हनुमंतराय काय म्हणतात, माते तू काय कर म्हणले, तुझ्या मनात जी संकल्प आलेला ती सोडून दे आणि माझ्या पाठीवर बस. तर त्यावेळेस सीता माता म्हणल्यानंतर त्यावेळेस हनुमंतराय काय सांगतात ते ऐका पुढे. माझे पूज्य पारे प्रतापवंत राक्षस मारुनिया समस्त सगळी लंका तुझा समवेत निमेषार्धात नेईन. त्यावेळेस हनुमंतराय सांगू लागले की हे सीता माते, तुम्ही मनात संकोच करू नका. एवढेच नाही तर म्हणजे कितीही राक्षस जरी आले तरी त्यांचा नायनाट करून एका क्षणामध्ये मी लंका सोडून प्रभू रामचंद्रापाशी तुम्हाला नेल्याशिवाय राहणार नाही. विकल्प सांडोनिया मोठे सीते बैसे माझे प्रश्नी करीन श्रीरामाशी भेटी सुख संतुष्टी स्वानंदे. कारण त्यावेळेस हनुमंतराय सीता मातेला म्हणू लागले की हे सीता माते, तुम्ही मनातला संकल्प सोडून द्या आणि माझ्या पाठीवर बसा आणि तुमची आणि प्रभू रामचंद्राची एका क्षणामध्ये मी गाठ भेट करून देईन म्हणून सांगू लागले. तुझं द्यावया श्रीरामा प्रती पाले माझी दुर्धर शक्ती विकल्प सांडोनिया सोडोनिया चित्ती वैस मारुती पृष्ठभागी. मग त्यावेळेस सीता मातेला म्हणू लागले की तुम्ही मनात संकल्प जे काढलाय ना की तुझ्याच्यानं माझ्या इतक्या लांब येणं होणार नाही. समुद्र मोठा आहे आणि जर समजा वाटात काही अडचण आली तर तुझ्याच्यानं शक्य होणार नाही. तर हे माते, तू सगळा मनातला संकल्प सोडून दे आणि माझ्या पाठीवर बस. दुर्धर कोणी मारुती देव दानव सई कापाती शंकाशिता सती अनुवादती स्वधर्म. कारण त्यावेळेस तुम्हाला सांगतो हनुमंतरायाने जे 11 विकटा रूप धारण केलं आणि सीता मातेला विश्वास आला की सीता माता म्हणू लागल्या मनात की मी माझ्या मनात संकोच केला होता, परंतु तुझं ज्यावेळेस ढगर रूप पाहिलं त्यावेळेस असा माझ्या मनामध्ये विश्वास झाला की तू खरोखर हनुमंता, तू मला पाठीवर घेऊन लवकर प्रभू रामचंद्रापाशी नेल्याशिवाय राहणार नाहीस. मग भेटावया श्री रघुपती निधनी शक्ती तुझा मारुती तुझी देखोली अचला स्थिती मग निश्चिती झालं तुमचं.